मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षणाशी संबंधित अनेक तरतुदी अनेक ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत की ज्यामध्ये कलम 21A अंतर्गत 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासंबंधीचा हक्क उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 45 अंतर्गत राज्य हे सर्व बालकांसाठी वयाची 6 वर्षे पूर्ण होईपर्यंत देखभाल व शिक्षण यासाठी प्रयत्नशील राहील याबाबतची तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यामध्ये कलम 51A अंतर्गत माता-पित्यांनी आपल्या अपत्यास 6 ते 14 वर्ष पर्यंत शिक्षणाची संधी देणे याबाबतचं मूलभूत कर्तव्य स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर परिशिष्ट 7 मध्ये विषय क्रमांक 25च्या माध्यमातून शिक्षण हा विषय समर्थित सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याचबरोबर परिशिष्ट 11 मध्ये विषय क्रमांक 17च्या द्वारे आणि परिशिष्ट 12 मध्ये विषय क्रमांक 13च्या द्वारे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे याबाबतची सुद्धा तरतूद केलेली आहे. तर या संबंध तरतुदी शिक्षणाशी संबंधित आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवाव्यात.